येतोय सामन्याचा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरतोय. तर विलास खरे साहेबांना विनंती केली आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी द्यावी. विलास खरे साहेबांच्या शुभास्ते हस्ते मी देतो या रुपेशला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. वेल प्लेड रुपेश. संघाला धावांची गरज होती त्यावेळेस मात्र धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. आमचे जवळचे मित्र धनेश पाटील या ठिकाणी उपस्थित होतात. धनेश व्यासपीठावरती आपण स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून अंबरनाथचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचेच बंधुराज देखील आमचे जवळचे मित्र बाबू पाटील या ठिकाणी आमचे जवळचे मित्र आहेत. तर जाऊया मैदानावरती. मॅच सुरू होईल. दोन ताकदवर टीम मध्ये श्री गणेश बाले विपक्ष दर्शित 11 बुर्दुल या दोन ताकदवर टीम मध्ये सामने स्पीडअप करायचे आहेत आपण. इथून आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सेकंड राऊंड मध्ये सेकंड बिग फायटर सुरू होईल. सामना जसा सुरू होईल येत आहेत मायक्रोफोन वरती आमचे या ठिकाणी मार्गदर्शक नारिवलीचा गोडाबाज जगदीशजी पाटील. ऑन मायक्रोफोन डीजे सुजित. तमाम क्रीडा रसिकांचा हनुमान क्रिकेट संघ फणसीपाडा आयोजित फणसीपाडा चषकामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण ही स्पर्धा यावेळेस पाहता फणसीपाडा चषक 2021 अतिशय दर्जेदार आयोजन पाहायला मिळतोय आणि यावेळेस सामना रंगतोय तो बुर्दुल विपक्ष जय गणेश बाळगाव. तर सन्माननीय विजयजी दलवे आपण कुठे असाल तर स्टेजशी संपर्क करा. तर सामना सुरू होता. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रॉंग अपील केलं जातोय ते मात्र बाळे संघाच्या वतीने गुरुनाथला पाहतोय. पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बाळा टीमचा. तर गुरुनाथ बोराडे पहिलं षटक घेऊन आल्या बाळा टीमच्या वतीने. सलामीची जोडी पाहतोय स्ट्राईकला सुधीर पाटील आणि महेश पाटील ही जोडी पाहायला मिळतोय बुर्दुल टीमच्या वतीने. आताचा बॉल अपड्राय करण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख या ठिकाणी झेल टिपत असताना कार्बन कमाल कॅच टिपलाय आणि पहिला धक्का लागत असताना टीम बुर्दुल संघाला फार मोठा धक्का लागलाय. तर दुसऱ्या बॉलवरती तो गुरुनाथ बोराडेच्या माध्यमातून. गायक एकनाथजी माळे यांचा सुमधुर आवाज प्रेक्षकांच्या मनावरती गेले काही वर्षापासून अधिराज्य गाजवत असताना बंडाऊनचा फलंदाज अभि पाटील मैदानामध्ये येतोय. आताचा बॉल फटका चांगला आहे. सेफ लँड मध्ये होतोय. यावेळेस मेघनाथ कोहली चेंडूवरती येतात मात्र तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय आणि पहिला संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय तो आपल्याला बुर्दुल टीमच्या वतीने फलंदाज अभि पाटीलच्या बॅटमधून. थँक्यू डीजी. तर चौकार अभिच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आत्ताचा बॉल हिटिंग करतोय. टायमिंग प्रॉपर आहे. ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सफर. षटकार.
तर पहिले 2 बॉल गोलंदाजाच्या नाबावरती होते आणि 2 बॉल या ठिकाणी पाहिले तर 2 चेंडू फलंदाजाच्या नाबावरती. एक चौकार एक षटकार आला अभिच्या बॅटमधून. आत्ताचा बॉल फुलटॉस होता. या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट नाही आहे, मात्र मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळतोय आणि इथून मात्र एक धावपळकावरती अंकित केली जात आहे. इट इज वाईट. यास रतन मानेरकर यांचा इशारा आलाय. वाईट बॉल. त्याचबरोबर मेन पंच पाहतोय रतन मानेरकर आणि स्क्वेअर लेगला पंच सागर गायकर. वाईट +1 2 धावा मिळाल्यात. एकूण टोटल पाहिले तर 12 धावा धावपळकावरती होत असताना 4 षटकांचा सामना पाहायला मिळतोय. बाळेगाव विपक्ष बुर्दुल या दोन टीममध्ये एकीकडे प्रवीण म्हात्रेचा संघ पाहायला मिळतोय तर दुसरीकडे मेघनाथ कोहली बंटी पाटीलचा संघ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. फार चांगली लढत होईल. दोन्ही संघांचा विचार केला तर एकाच कॅलिबरचे एकाच ताकदीचे 2 संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. फाईट रंगेल या 2 संघामध्ये. जो जिंकेल मात्र त्याला पुढे सरकण्याची संधी निर्माण होईल. त्यासाठी अस्तित्वाची लढाई लढली जातोय या 2 टीमच्या वतीने. आताचा बॉल अतिशय चांगला होता. टप्पा मात्र व्यवस्थित रित्या या ठिकाणी ठेवण्यात आला आणि चेंडूची सांगता निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एक चौकार एक षटकार आल्यानंतर मात्र गुरुनाथ बोराडे याने मात्र कमबॅक केलाय. गुणाचा विचार केला तर क्रिकेटमध्ये सर्वात जास्त ऊन पावसाळ्या बाळे संघाच्या वतीने कोणी पाहिले असतील तर सध्याच्या घडीला गुरुनाथ बोराडेला पाहतोय. आताचा बॉल ऑन साईडला खेळला. डीपमधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडूची मात्र उचल केली आहे. तोपर्यंत अतिशय चांगली थ्रोपैकी पाहायला मिळतोय. भावेश होते डीपमध्ये आणि याच दरम्यान पाहिलं तर षटकाची सांगता होते. षटक समाप्त होते. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि पॉवर प्लेमध्ये धाबांचा विचार केला तर सुरुवातीला एक फलंदाज गमावला आणि 13 धाबा धावपळकावरती लावल्या जातात. ते 1 गड्याच्या मोबदल्यात बुर्दुल टीमच्या वतीने. जे ओमसाई अतिशय चांगले धूण वाजवले. आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावपळकावरती आल्यात. आत्ता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं पाहायला मिळतात. गोलंदाज पाहतोय मेघनाथ कोहलीला. दुसरं षटक घेऊन आलाय. तर दुसरे षटक मेघनाथ कोहली हायबँडकडून पाहायला मिळतो आपल्याला. या बेलेत चांगला बॉल होता. थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंच वाईडची खूण करत असताना 1 धाव अभांतर स्वरूपाने मिळते ती या टीमला. पहिलाच बॉल होता. पंचाने या ठिकाणी वॉंग केलाय की थोडीशी जास्त बाउन्स पाहायला मिळाला. यास रतन मानेरकर थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी केली जातोय. तर निलेश मिसाळ आपण जायचंय तिसऱ्या पंचांची कामगिरी पाहण्यासाठी मैदानामध्ये. निलेश जा. आम्हाला सुद्धा माहीत आहे की तुम्हाला थोडासा कंटाळा आला आहे, मात्र काही हरकत नाही आहे. चांगली कामगिरी राहिली आहे पंचांची गेल्या 2 दिवसापासून या स्पर्धेमध्ये. तर आता मात्र गोलंदाजावरती संशय नोंदवला आहे. त्यामुळे आता ते काय पाहायला मिळेल. गोलंदाजाची शैली या ठिकाणी वादग्रस्त आहे की बरोबर हे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेऊन तपासली जाईल. आत्ताचा बॉल थोडासा शॉर्ट पिचचा चेंडू फेकलाय. हलकंसं अपील करण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाजाने थोडासा उशिरा अपील केला आहे. कारण त्याचं ध्यान फक्त चेंडूवरती होतं. येथे मात्र यष्टीरक्षक पाहतो बंटी पाटीलला. नेहमीच त्याची यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी राहिली आहे. तोच बंटी पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवरती महेश पाटीलला पाहतोय. चांगला यंगस्टर आहे बुर्दुल टीमचा. आताचा बॉल फटका चांगला आहे. व्हॅल्युएशन कमी मिळतोय. डीपरून क्षेत्ररक्षक आल्यात. सुरेख झेल टिपला. अजय कोळी आले होते झेलपर्यंत आणि दुसरा धक्का लागतोय तो टीम बाळेगाव संघाला.
जे आताचा बॉल अतिशय चांगला होता. चेंडू जातो स्वीपर कव्हरच्या दिशेला. एक धाव कंप्लीट केली. दुसरे धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय आणि ते मात्र एकच धाव अंकित केली जाते. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र गोलंदाज मेघनाथ कोहलीने गोलंदाजी मार्कवरती आलाय. थोडासा लगाम लावण्याचा प्रयत्न केला जातोय या धावसंख्येला. डावखुरी आताचा फलंदाज पाहतोय आपल्याला अजय बॉम्बेला पाहतोय. एक विस्फोटक फलंदाज आहे कारण नेहमीच डावखुरी आताचे फलंदाज हे आक्रमकतेने फलंदाजी करत असतात. मात्र या ठिकाणी अजयला पाहतोय चांगला खेळ करेल का, कारण ते धाबांची गरज आहे. 4 षटकामध्ये 50 ते 55 धाबा कराव्या लागतील बुरदुल टीमला. आताचा बॉल चांगला होता. थोडासा फ्लाईट डिले. चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट डीपमध्ये जातोय. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलायचं होतं मात्र थोडंसं मिसफील्ड झालं आणि त्याचा फायदा उचलत असताना टीम बुरदुल संघ पाहायला मिळतोय. जो चौकार षटकाराने आगाज केला होता पहिलं तर फलंदाज अभि पाटील मैदानामध्ये अद्याप पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईकिंगला. अजयसाठी इनसाइड एज लागली होती. चेंडू मात्र पाठीमागे बेगाने निघून जातोय आणि बंटी पाटील मात्र एस्टनच्या मागे पाहतोय. चेंडूला कॅरी करत असताना चांगला खेळ अद्यापर्यंत दोन्ही संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. एकीकडे जय गणेश बाळे संघाला पाहतोय तर दुसरीकडे बुरदुल संघ प्रवीण म्हात्रे विपक्ष बंटी पाटील अशी लढत या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीलाच पाहिलं तर बाली संघ थोडासा अभि होत असताना फुलटॉस बॉल होता. कव्हरच्या वरून केलाय. चेंडू जातोय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आल्यात मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. दर्जेदार चौकार. धावपळकावरती लावल्यात. तब्बल पाहिलं तर बुरदुल टीमचे 2 फलंदाज बाद झाल्यात. आत्ता मात्र आक्रमकतेने फलंदाजी करावी लागेल. आस्किंग रन रेटचा विचार केला तर फक्त 11.6 आस्किंग रन रेट 10.50चा रन रेट पाहायला मिळतोय. मात्र या मैदानामध्ये धाबा बनवल्या जातात त्यामुळे ते जवळजवळ 50 ते 55 धाबा कुटाव्या लागतील बुरदुल टीमला. गोलंदाज पाहतोय पण तिसरं षटक बाळे टीमच्या वतीने पंकजला पाहतोय. एक यंगस्टार खेळाडू. आताचा बॉल अतिशय चांगला टप्पा नाही आहे मी म्हणेन. चेंडू थोडासा बाहेर होता. पंचांनी वाईड घोषित केला आहे आणि एक धाव अवांतर स्वरूपाने मिळाली आहे. एकेका धावेसाठी संघर्ष करताना पहिला बुरदुल टीमला असे चौकार षटकार आले होते फलंदाज अभिच्या बॅटमधून. मात्र त्याच्यानंतर फक्त एकेरी दुहेरी धाबांना प्राधान्य दिलं गेल्या मैदानामध्ये आणि आता मात्र संघर्षाला सुरुवात झाली आहे. आताचा बॉल चांगला होता. अतिशय चांगला यावेळी चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केली आणि चेंडू जसा पडला तसा मात्र एसटी रक्षकाच्या ग्लव्समध्ये पाहायला मिळाला. चांगली कामगिरी होत असताना एका 2 मोठ्या पडक्यांचा अपवाद वगळला तर येथे मात्र चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे. त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते बाळ टीमच्या वतीने. मात्र अद्याप वेळ गेली नाही आहे बुरदुल टीमसाठी. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूची लाईन मात्र सुरक्षित पाहायला मिळाली. पहिला चेंडू सुद्धा आउटसाइड ऑफ स्टंपला फेकला. दुसरा चेंडूचा तीच लाईन ठेवली आणि आत्ता सुद्धा तीच लाईन ठेवत असताना याच दरम्यान रविकांत पाटील यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण यंगस्टरच्या वतीने. फुलटॉस होता. बॅटवरती व्यवस्थित घेता आलं नाहीये. मेघनाथ कोहली वेगाने आल्यात. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचललाय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. गुड फिल्डिंग. अतिशय चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवत असताना वेगावरती स्वार होऊन मात्र चेंडूवरती आले आणि एकाच ॲक्शनमध्ये जसा चेंडू हातामध्ये आला तसा मात्र थ्रोपेकी केली आणि तोपर्यंत
एक धाव घेण्याचा अवधी होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र नकार दिला, कारण येथून थोडंसं आत्मघातकी ठरला असता हेच पाहिलं जातोय. आत्ता मात्र डावकरी आत्ताचा फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला अजय बॉम्बे. मैदानावरती दोन्ही संघांचा अद्यापर्यंत चांगला खेळ राहिलाय. चांगला बॉल, क्लीन बोल्ड, यू मिस आय डेफिनेटली बॅट्समन गॉन, थर्ड विकेट डाऊन. करावा लागला या मैदानामध्ये. आत्ताचा बॉल लिडिंग आहे, चेंडू पाठीमागे निघून गेलाय आणि तोपर्यंत फक्त एकच धाव मिळाले. काय गोलंदाजी होते या गोलंदाज पंकजला पाहतोय, जो तिसरं षटक बाळ टीमच्या वतीने घेऊन आलाय. आणि आत्ता मात्र पाहिलं तर 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात. एवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय आपल्याला, ती मात्र या तिसऱ्या षटकामध्ये पंकजची. शेवटचा बॉल, आताचा बॉल सरळ केल्यात. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑफ मधून पुढे आले आणि क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपलाय. आणखीन एक धक्का लागलाय तो टीम बुरदुल संघाला. फक्त 3 धावेचं षटक फेकलं होतं, जेथे मात्र बाळ टीमला गरज होती एखादा चांगल्या गोलंदाजाने षटक फेकण्याची. ते षटक आलं पंकजच्या गोलंदाजी मार्गावरती. पहिल्या षटकात विचार केला 13 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धाबा मेघनाथने खर्च केल्या आणि या षटकामध्ये फक्त 3 धाबा खर्च करत असताना आत्ता मात्र शेवटचं षटक स्लॉगिंग ओव्हरचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज पाहतोय चौथं षटक, करम पाटील चा वापर केला. धावसंख्या फक्त 24 धाबा आहेत. 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 24 धाबा धावफलकावरती. नवीन फलंदाज प्रवीण म्हात्रे मैदानामध्ये ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय तो फलंदाज मैदानावरती नॉन स्ट्राईक यांना पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक वरती पाहतोय आपण किरण पाटीलला, जो एक या धावसंख्येवरती खेळतोय. हायबेन कडून शेवटचं षटक फेकण्यासाठी सज्ज होत आहे करम पाटील. 6 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. 6 चेंडूवरती जास्तीत जास्त धाबा कुटण्याचा माणूस असेल तो मात्र या बुरदुल टीमचा. आत्ताचा बॉल ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न, चेंडू फर्स्ट स्लिपला जातोय, मात्र तोपर्यंत एकच धाव मिळाली आहे. चांगली स्ट्रॅटेजी निर्माण करत असताना टीम बाळेगाव संघ मैदानामध्ये टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तो त्यांचा निर्णय पाहिला तर अद्यापर्यंत चांगला साबित झाला आहे, कारण प्रत्येक गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे आणि प्रत्येक क्षेत्ररक्षण
क्षेत्ररक्षकाने मात्र चांगला एफर्ट देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे आज मात्र बाळे संघ चांगल्या स्थितीत पाहायला मिळतोय. मात्र अद्याप 2-4 मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो बुरदुल टीमचा. प्रवीण याबेले स्विच इट आणि चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षमय चौकार. प्रवीण मात्रेला इथून मात्र चांगली अद्याप फटकेबाजी करावी लागेल. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र वारंवार ते आपण स्विच इट खेळू शकत नाही. एक तर अगोदरच धाबा कमी आहेत, मगाशी मात्र फुल टॉस बॉल होता, 4 धावा मिळाल्या. आणि आत्ताचा चेंडू पाहिला तर अतिशय चांगला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला, मग तो चेंडू थोडासा पडल्यानंतर बाहेर निघून गेला. आणि पंच मात्र हेच दर्शवत असताना की चेंडूची लाईन काय होती ते मात्र लगेचच सांगितलं जात आहे रतन मानेरकर यांच्या वतीने. गुड जॉब. तर एकूण टोटल धावसंख्या पाहिली तर 29 धाबा धापळकावरती आहेत. शेवटचं षटक प्रवीणसाठी हा बॉल. यावेळेस मात्र डीप मिड विकेटला उंचच उंच आणि लांबच लांब पल्ल्याचा प्रवीण मात्रेच्या बॅटमधून षटकार. लक्ष नाहीये का? हरकत नाहीये. तर एक चौकार एक षटकार पाहायला मिळतोय प्रवीणच्या बॅटमधून आणि धावसंख्येला मात्र पुन्हा एकदा आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. येथून टोटल धावसंख्या पाहायला मिळतोय 35 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. अद्याप मात्र या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक असतील, त्यामुळे 2 चेंडूवरती मोठे पडके आले तर पुन्हा एकदा चांगला स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि क्षेत्ररक्षणाची मात्र अदला बदल केली जातोय. इथून मात्र अद्याप बाळे संघ मोठे पडके खेळण्यापासून वंचित ठेवण्याचं काम करतोय तो मात्र या फलंदाजांना. आताचा बॉल सोडून दिलाय. पंच मात्र या ठिकाणी इशारा करतात वाईड बॉल. 1 धाव एक्स्ट्रा मध्ये मिळाली आहे. मात्र स्लॉगिंगवरच्या षटकामध्ये नेहमीच धाबा कुटण्याचं काम करत असतात फलंदाज आणि तेच कार्य या ठिकाणी प्रवीण मात्रेच्या वतीने पाहायला मिळतंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना या षटकाचा विचार केला तर अद्याप या षटकामध्ये 12 धावा खर्च केलाय गोलंदाज करम पाटीलने. आताचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून देतोय. टायमिंग प्रॉपर होतंय आणि चेंडू मात्र आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी. गुड शॉट. प्रवीण मात्रेचा विचार केला तर एवढा चांगला फॉर्म मध्ये असताना फलंदाज मग 6व्या क्रमांकावरती का आलाय हे थोडासा प्रश्न विचारला जाईल त्याच्या पाठीराख्यानं. कारण नेहमीच आक्रमकतेने फलंदाजी करणारा हा फलंदाज एवढा मागे का थांबला होता. पुन्हा एकदा चांगला फडका. टायमिंग चुकलाय. मेघनाथ कोहली जेल खाली. नो मिस्टेक. लॉंग ऑफला मात्र जेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय प्रवीण, ज्याने ताबडतोब फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता मात्र येथे पाहिलं तर 16 धाबांचं योगदान दिलं. 5 चेंडूंचा सामना केला आणि 16 धाबांचं योगदान देत असताना एकूण धावसंख्या नोंदवली गेली होती 4 षटकामध्ये 42 धावा आणि 43 धाबाची गरज असेल ती मात्र जय गणेश बाळे टीमला. सोनू बांगर आपण डीजेला पाठवा. थँक्यू सो मच. तर याच्यानंतर
तर चला खेळाचं पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राचा विचार केला तर प्रवीण मात्रेने केलेली शेवटच्या स्लॉगरमध्ये पटकेबाजी आणि एकूण मात्र 42 धाबा कुठल्यात 43 धाबा करायच्यात. त्या मात्र या बाहेर टीमला सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना सामना जसा सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे गणेश मात्रे. थँक्यू जगदीश दादा. आपण ऐकलं अतिशय चांगलं समालोचन जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली. थँक्यू सोनू, थँक्यू डीजे. तर तुमच्या भेटीसाठी एक पुन्हा एकदा याच विभागामध्ये स्पर्धा येते जमजी स्पॉट काकडबाल चषक 2021 आणि येत्या 9/2/2021 ते येत्या 10/2/2021 2 दिवसाची शृंखला तुमच्या भेटीसाठी येत्या. रोख रक्कम 30,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 20,000 रुपये, प्रथम पारितोषिक 30,000 रुपये आणि प्रवेश फी 5,500 रुपये. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज साठी मात्र शूज पाहतोय आपण. उत्कृष्ट फलंदाजसाठी बॅट आहे, गोलंदाजसाठी शूज असतील आणि क्षेत्ररक्षणासाठी शूज असतील. मॅन ऑफ द सिरीजसाठी मात्र कूलर आपण पाहता. आणि ही स्पर्धा श्रीमलंगड क्रिकेट समितीच्या वतीने ही स्पर्धा मात्र असेल. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा असेल तर जगदीश दूधकर, बिंदास पावशे, जीवन पावशे यांच्याशी आपण संपर्क साधा. तर पुन्हा एकदा घेऊन चालतोय. सामना सुरू होत आहे दुसऱ्या सत्रामध्ये. पहिलाच बॉल मॅच स्टार्ट. ऑनसाईडला भिडकावून दिलाय, चेंडू हवेमध्ये जातोय मात्र तोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल. संधी होती मेघनाथ कोहलीला 2 धावा घेण्याची. महेश कोहली आणि मेघनाथ कोहली ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. पहिल्याच बॉलवरती अटॅक केला जातोय. पॉवर प्लेचा मात्र फायदा उचलताना पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळताना किरणचं पहिलं षटक. बुडदुल संघ आपण पाहता. दक्षित 11 बुडदुल संघ, श्री गणेश बालेगाव संघ या 2 टीम्स आमने सामने. दुसऱ्या फेरीत दुसरी लढत आहे आपल्या समोर. तर बनवायच्या तिथे 43चं टार्गेट आहे. पॉवर प्लेचं षटक, मॅन पॉवर प्ले. स्क्वेअर कटचा वापर, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आहे बघा. प्रत्येकी चेंडू मात्र आपण पाहता जेव्हा जेव्हा चेंडू मात्र डॉट केला जातोय पंचांकडे मात्र अपील केलं जातं की हा चेंडू वाईड आहे का बघा. तेवढ्याच ताकदीचं ताकदवर पंच आपण मैदानाच्या आतमध्ये रतन मानेरकरला पाहतोय ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये. डबल कबड्डी धावा 2. इथे हवेमध्ये महेशचा हा शॉट आहे, झेल टिपला जातं. पहिला विकेटचा कॅरी केला जातोय. पहिला ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये किरण या गोलंदाजाकडून आणि पहिला विकेट बॅक टू द डगआउट. बघा यास आता मात्र या विभागामध्ये खूप चांगल्या स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटतात. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला भरपूर मोठी स्पर्धा आताच मात्र उद्याच्या दिवसामध्ये सुरुवात होत्या. याच विभागामध्ये आपल्याला स्पर्धा पाहायला भेटेल. जांभिवली गाव चषक बोनोलीच्या इडन गार्डन या ग्राउंडवरती ती स्पर्धा पाहायला भेटेल. आणि आता मात्र आपण पाहता जी नुकतीच अनाउन्समेंट केली MG ट्रॉफी आपण पाहता. शनोरबुवा क्रीडांगण काकडबलच्या मैदानावरती ती स्पर्धा पाहायला भेटेल. तर बघा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर आपण लगेच संपर्क साधा. त्याच्यानंतर येत्या 16 तारखेला आपण पाहता 16 तारखेला सुद्धा SP ग्रुपची स्पर्धा पाहायला भेटेल. तर दरम्यानचा हा बॉल पंच वळल्यात आमच्याकडे. वाईटचा इशारा येतो रतन मानेरकर यांच्याकडनं. किरणने मात्र यश प्राप्त केला, बली प्राप्त करताना पाहतोय. आणि धापलगबडती धावसंख्या 3 धावा असताना मात्र महत्त्वाचा फलंदाज 43 या धाव्यांची पाठलाग करताना मात्र आपण पाहता 3 या धावसंख्येवरती पहिला गाडी बाद होताना पाहतोय. 2 या धावांवरती पहिला गाडी बाद होतोय. मेघनाथ कोहली बॅटिंगसाठी पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये काय फलंदाजी केली, अक्षरशः धावांचा मनवा पेटला. 23 धावांची इनिंग साकारली. मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याला मात्र इथेच पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव एकवटली जाते. एक धावीच्या मदतीने धापलकावरती शांत सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. डिफेन्सिव्ह क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय.
दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून वन डाऊनसाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय बंटी पाटील. बंटी पाटील आहे श्री गणेश बालेगाव या टीमकडनं. 43 धावांचं लक्ष आहे. बघा 43 धावांचं लक्ष जर पूर्ण करायचं असेल तर मात्र खरा संघर्ष करी मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांना. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या उजव्या बाजूने यावेळेस गोलंदाजीसाठी पवित्रा घेतला गोलंदाज किरणने. किरण पाटीलचा हा षटक आपण पाहता 4 धावा दाबलगवरती आपण पाहिल्यात. 43 धावा बनवायच्यात. सलामीची जोडी महेश आणि मेघनाथ उतरलं होतं. महेशला बाद केला. महेशला परतावला मात्र भाग्य पाडला. ऑन साईडला टार्गेट केला. फटका चांगला आहे. वन बाउन्स इंटू द फॅन. समालोचन कक्षामध्ये मानवंदन करताना हा चेंडू सीमा पलीकडे चौकार. आणि त्याच्यानंतर आपण पाहता नारिवली गावचे एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. आमच्यासोबत आताच जॉईन झाल्यात जगदीश दादा नारिवलीचे. आपण पाहता त्यांचं सुद्धा समालोचन ऐकलं. तर दाबलकावरती धावसंख्या 8 आहेत. तोपर्यंत आपण जाऊया. नो बॉल अंपायर सिग्नल. नो चेंडू फ्री असेल. बघा योग्य तो निर्णय निश्चित कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता. बघा एखादा डिसिजन जर आपल्या समोर जर कठीण असेल तर 2 पंच एकत्र येऊन तो डिसिजन घेऊ शकता. तर आपल्याकडे विचार केला तर रिव्ह्यू उपलब्ध नसतोय. त्यामुळे मात्र आपण हा डिसिजन पंचांकडे तर एखाद्या पंचांकडनं जर चुकीचा डिसिजन गेला असला तर मात्र जेव्हा 2 पंच एकत्र येऊन तो योग्य तो डिसिजन घेऊ शकता आणि तो डिसिजन घेतला गेला. नो बॉल. तर चेंडू शिल्लक 2. दबलकबरती धाव संख्या 8 आहे. 9 धावा. यस 9 धावा झाल्यात. 9ची एक धाव मात्र गृहीत धरली जाईल. 9 धावा दबलकबरती पाहायला मिळतात इथे श्री गणेश बालेगाव या टीमकडनं. गोलंदाज तयार. हा चेंडू सूर्यकृत्या आउटफील्ड पास आहे. चेंडू पाहता पाहता सीमा रेषेच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा 4 धावा येतात बंटी पाटीलच्या बॅटमधून. सलगचा हा दुसरा चौकार. चौकार लगावला जातोय. आपण पाहता बॅटिंग करणारा संघ
थोडासा अग्रेसिव्ह करताना पाहतोय धावांपासून. हा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जातोय, एका ॲक्शनने चेंडूला उचलतोय. मात्र या टीमसाठी या धावा बचावल्यात. व्हेरी गुड फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. 2 धावा बचावल्यात आपल्या टीमसाठी. आपण पाहता या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. ओव्हर क्रमांक पहिले षटक समाप्त झाल्यानंतर 15. मग एक आठवणीची याच मैदानावरती एक सामना रंगला होता. समालोचन करत होतो. एक चेंडू आणि 5 धावांची गरज असताना अशाच पद्धतीचा आपण पाहिलं असेल की जेव्हा फील्ड सिलेक्शन कॅप्टन एक खराब कॅप्टनीच्या माध्यमातून नो चेंडू मात्र घोषित केला आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार गरज असताना चौकार कुठला आणि सामना फिनिश केला. अशा काही मॅचेस आहेत. निश्चितच आमचे मित्र जगदीश दुधकर त्यांच्या माध्यमातून एक स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. MG ट्रॉफी, MG स्पॉट काकडवाल यांच्या वतीने आपण पाहता हा चषक MG ट्रॉफी आपण पाहता. येत्या 9 तारखेला ती ट्रॉफी मात्र पहिला दिवस असेल 9/2/2021, 10/2/2021. 2 दिवसाची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल. प्रवेश फी 5,500 रुपये आहे. प्रथम पारितोषिक 30,000, द्वितीय पारितोषिक 20,000. उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक शूज असतील आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट असेल. मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर असेल. आणि या स्पर्धेमध्ये ज्या संघाला नोंद घ्यायची असेल त्यांनी जगदीश दुधकर, जीवन पावशे, बिंदास पावशे यांशी संपर्क साधू शकता. बघा फार मोठी स्पर्धा आहे. न्यू बॅक टू क्रिकेट सामन्याकडे बोलूया. जगदीश दादा आमच्या सोबत आहे. जगदीश दुधकर, आपल्याला जसं संपर्क साधायचा असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधा आणि MG स्पॉट ट्रॉफीमध्ये आपण सहभाग नोंदवा. सिंगल येते. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 16 धावा आपल्याला पाहायला भेटतात. ओव्हर क्रमांक सुधीरचं दुसरं पाहायला भेटते. पॉवर प्ले समाप्ती झाल्यानंतर धावफलकावरती धावा 16 पाहायला भेटतात. बुर्दुल संघ गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहता बुर्दुल संघाला दर्शित 11 बुर्दुल संघ आपण पाहतोय. सुधीर ऑन साइडला, व्हॉट अ एक्साइटिंग पॉवर. बॉल गॉज ऑन 6 रन, षटकार, मार्टी हिटिंग. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बघा एक अप्रतिम बॅटिंगचा उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश केला. तर जांभिवली पाड्या टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. जांभिवली पाड्या टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण या लकी ड्रॉसाठी आपण याचा. पुन्हा एकदा सर्व बॅटने चेंडूला प्रहार केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव घेण्याची संधी. एक धावीच्या मदतीनुसार धावफलकावरती धावसंख्या आपण पाहता 23 धावा, 23. बघा 2 षटकं संपल्यानंतर लकी ड्रॉ केला जाईल. पुन्हा एकदा ऑन साईडला बघता हलकेशा त्यांनी क्लिक केला. ऑन साईडला मिड विकेटला चेंडू जातोय. दुसऱ्या धावेसाठी बरं होतोय कार्पेटच्या माध्यमातून. थोडासा फंबल होतं क्षेत्ररक्षक मिड विकेटचा. 4 क्रिया करायच्या होत्या क्षेत्ररक्षकाला. चेंडूवर येणं, वाकणं, उचलणे, फेकणं, वेल गेली आहे. या वेळेच्या अभावी या 2 धावा घेतल्या जातात धावफलकावरती. स्कोअर मोजून धावफलकावरती आपण पाहता 25 धावा, 25, 1 लॉस. एक फलंदाज गमवल्यात आणि 25 धावा धावफलकावरती पाहायला भेटतात. 18 धावांची गरज आहे अद्याप सामना जिंकण्यासाठी बालेगाव या टीमला. ऑन साईडला फटका सूर्य काय बेमिसाल टायमिंग. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि पाहता पाहता या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन विकेट्स. संवाद कॉम्बिनेशन आपल्याला पाहू शकता. या दोन्ही संवाद आपण पाहतोय या दोन्ही बॅट्समॅनच्या माध्यमातून होताना पाहतोय. बघा हा षटक संपल्याच्या नंतर लगेचच आम्ही लकी ड्रॉ करणार आहे आणि जांभिलीपाडा संघ असेल आणि आमच्या संयोजन कक्षामध्ये जिंकणारा संघ अर्थात त्यांचे 12 प्लेयर आहेत त्यांच्यासोबत मात्र आम्ही लकी ड्रॉ करणार आहे. वेळेचा विचार करताना मात्र आपण पाहता हा डिसिजन आयोजकांकडून घेतला गेला आहे. जांभिलीपाडा असेल त्याच्यानंतर 12 खेळाडू आहेत आमचे. बुर्दुल गावचा आपण पाहू शकाल बुर्दुल टीमचा 12 खेळाडू. त्याच्यानंतर बालेगाव टीमचा 12 खेळाडू. लकी ड्रॉ लगेच होणार आहे. हा
षटक संपल्यानंतर. पुन्हा एकदा हलक्याशा हाताने क्लिक केले आहे. इथे मात्र 2 धावा दाबाल कबड्डी झपाट्याने या 2 धावा घेतल्या जातात. खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 धाब्याच्या मदतीने षटक समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकानंतर धाबल कबड्डी धावसंख्या 29 आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी 12 बॉल 14 धावांची गरज आहे. तर चला लकी ड्रॉ साठी मी जांभलीपाड्याच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण तोरीच्या जांभलीपाडा टीमचा कॅप्टन. त्याच्यानंतर इथे आमच्या समालोचन कक्षामध्ये आमच्यासोबत जॉईन होणार आहे 12 खेळाडू यांना सुद्धा विनंती करतोय. बघा आमच्या पाहुण्यांच्या उपस्थितीने हा लकी ड्रॉ केला जाईल. तिथे मात्र लकी ड्रॉ केला जाईल. बघा ह्यापैकी एक संघ आजच्या दिवसामध्ये टॉप 2 मध्ये जाईल. बारा बॉल 14 धावांची गरज आहे दाबाल कबड्डी सामना. मी निश्चितच म्हणे आधी पण बंद लिफाफामध्ये अशा बऱ्याचशा मॅचेस आम्ही पाहिला. 12 बॉल 12 धावांची गरज असताना सुद्धा गोलंदाजी करणारा संघ विजय प्राप्त करतोय. त्यासाठी संघर्ष करावा लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. तर खऱ्या अर्थाने जो संघर्ष करेल तोच मात्र या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकतोय. तर सामना म्हटला की मात्र धावांचं महत्त्व फार आहे. धावा जो रोखून ठेवला आणि या षटकामध्ये तर तिसरं षटक 4 षटकांच्या मध्ये मात्र तिसरे षटक फार महत्त्वाचं असतं आणि तो तिसरे षटक गोलंदाजी करण्यासाठी इथे मात्र आपण पाहू शकाल गोलंदाजीसाठी आला बुर्दुल संघाचा गोलंदाज अजय बॉम्बे. अजय बॉम्बेला पाहतोय आपण गोलंदाजीसाठी. अजयला मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळावी लागेल कारण आता त्याच्याकडे धावा खूप कमी आहेत आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळणं फार गरजेचं आहे. हा चेंडू मात्र हाफ ट्रॅकरचा वापर. चेंडू पाडल्यानंतर प्रवीण मात्रेच्या हातामध्ये चेंडू विसवतोय आणि आता हा चेंडू मात्र डाट चेंडूची शांतता करतोय. बघा हा षटक फार महत्त्वाचा आहे. 14 धावांची गरज आहे. 11 बॉल आणि 14 धावा. हू विन द मॅच बट आय डोंट नो. मला सुद्धा ठाऊक नसेल की सामना जिंकणार कोण. अशा पद्धतीची सिच्युएशन आम्ही बऱ्याचदा पाहिल्या आणि अशा पद्धतीच्या मॅचेस आम्ही बऱ्याचदा पाहिल्या. बघा 12 चेंडू 12 धावांची मॅच असताना सुद्धा मात्र सामना जिंकल्यात बऱ्याचशा संघाने. हारता मध्ये जिंकताना पाहिलं आणि जिंकताना बऱ्याचशा संघांना हारताना पाहिलं आम्ही. अशा काही मॅचेस मात्र आठवणीच्या आहेत. निश्चितच आपण पाहू शकाल बुर्दुल संघ मात्र कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. हा चेंडू मात्र वाईड ऑफ स्टंपला असलेले चेंडू. हा प्रेशर आहे सामन्याचा. आपण पाहू शकाल प्रेशराइज क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारा संघ पाहतोय. रक्षित 11 बुर्दुल संघ थोडासा प्रेशराइज क्रिकेट करतोय आणि इथे मात्र लगेच वाईटचा इशारा आलाय पंचाकडनं. अतिरिक्त धाबीची बड पडतोय. धापल कबड्डी धावसंख्या 30 धावा. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला होता. हा चेंडू सुद्धा सुरेखरित्या पकडला जातोय. बॅक टू द बॉलर हा चेंडू मात्र ड्राईव्ह केला होता बॅट्समनने. दाट चेंडूची शांतता होतोय आणि धापल कबड्डी धावा फक्त कायमस्वरूपी 30 धावा. 10 चेंडू 13 धावा. वॉट अ मॅच. अप्रतिम सामना. मी अगोदरच वर्णन केलं होतं की हा षटक मात्र फार महत्वाचा आहे. सरळ बॅटने चेंडूला हवेमध्ये खेळला. इथे मात्र संकोच नसणार. सामन्याला उद्ध्वस्त करणारा हा चौकार येतोय. गुड शॉट. 4 धावा. लाजवाब हा फटका होता. मग सामन्यामध्ये शिरकाव करताना पाहतोय श्री गणेश बालेगाव संघ. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू सरळ मिडल स्टंपवरनं जातोय. डाट चेंडूची शांतता. प्रत्येकी डाट चेंडू मात्र असं म्हटलं की ज्याप्रमाणे रामायणमध्ये संजीवनीचं काम केलं होतं त्याचप्रमाणे या मॅचमध्ये एखादी संजीवनीचं काम करताना पाहतोय आपण. गोलंदाजाचा डाट चेंडू फेकलाय. दाबल कबड्डी धावा 34-34 बनवायच्यात आता मात्र 9. हा चेंडू मध्ये सूर्यकृत्या काय टायमिंग आहे बेमिसाल. मिड ऑफला मात्र क्लिअर केला आणि चेंडू सरळ
कव्हर पॉइंट वरनं सीमा पलीकडे हा सुद्धा ब्रँडेड चौकार. तर हा शॉट खेळण्यासाठी फार क्लास असणं फार गरजेचं आहे. कव्हरला आपण कमी पाहतो शॉट. हा चेंडू पुन्हा एकदा उचललाय, चेंडू हवेमध्ये इथे अप्रतिम लाजवाब हा झेल पकडला. फलंदाज बाद सुधीर पाटील. बॅक टू द डगआउट. आपण बंटी पाटील हा बॅट्समन बाद झाला. एक षटकार 3 चौकाराच्या मदतीने लाजवाब बॅटिंगचा उदाहरण पेश केला आणि सामना आपल्या बाजूने मात्र खेचून गेलाय. फक्त हव्यात धाबलकावरती धावा. 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू 5 धावा. बघा 6 चेंडू 5 धावा हा सुद्धा मात्र निर्णय ठरू शकतात. मात्र त्यामुळे आपल्या त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. कंपल्सरी 5 धावा आपल्याला चेस कराव्या लागतील. या स्पर्धेचे नियम आहे. जानमन ट्रॉफी आपण पाहता फणशीपाडा याच्या वतीने ही स्पर्धा भरवली गेली आहे. या स्पर्धेचा अंतिम दिवस. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरामध्ये आपल्या स्मार्ट TV आणि त्याच्यानंतर स्मार्टफोनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद साजरा करता येईल. बघा चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहू शकाल. खूप चांगल्या ट्रॉफ्या, खूप लांब ट्रॉफ्यासुद्धा पाहतोय आपण. हाईटचा विचार केला तर जवळजवळ 5.5 फर्स्ट प्राइजची ट्रॉफी 4.5 च्या लगभग आपल्याला पाहायला भेटतं. 4.5-4च्या लगभग आपण ट्रॉफ्या पाहतोय. पुढच्या ह्या ट्रॉफ्या उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा आपण ट्रॉफ्या पाहतोय. मालिकावीरासाठी LED TV. हा चेंडू पहिलाच बॉल मात्र थोडासा मात्र फंबल होतोय. बरं या धावा रोकाव्या लागतील. सामन्यामध्ये खूप मजा येईल. प्रवीण म्हात्रे शेवटचं षटक. या प्रवीण म्हात्रे म्हटलं की अनुभव. बुर्दुल संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण नेहमीच पाहिला. कमी धावा आहेत त्यामुळे मात्र ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरने 6 चेंडू 6 धावा काढून दिल्या नव्हत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, त्याचप्रमाणे बघा एक पार्ट टाइमर गोलर पर्यायी गोलंदाज म्हणून त्याचा वापर केला जातोय. त्यांनी सामना जिंकून दिला होता. इथे मात्र बुर्दुल संघाचा गोलंदाज मात्र पार्ट टाइमर गोलर आपण म्हणू शकाल प्रवीण म्हात्रे हा जिंकून देईल का. अगोदरच्या क्षणाला प्रवीण खूप चांगली गोलंदाजी करायचा. आता मात्र फक्त बॅटिंगवर तिथं त्यांनी लक्ष गेला. चेंडू हवेमध्ये इथे जज केला जात आहे. मेघनाथ कोहलीची गोल्डन विकेट प्राप्त करतो आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. फलंदाज बाद.